तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी गावच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। 14 एप्रिलच्या संध्याकाळी पारंबी शेतशिवारात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 6 शेतकऱ्यांच्या शेतातील मका पीक व ठिबक संच तसेच इतर शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली। आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव केल्याने मोठा अनर्थ टळला। या नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता सुनील जगताप, पारंबी। आपल्याला माहिती आहे की या जिल्हा परिषद पुरा वडोदा जिल्हा परिषद गटामध्ये मागच्या 15 दिवसामध्ये प्रेमचंद्र पाटील वायला, रोशन शेख वडोदा, आता लांदुडकर 3-4 बंधू, म्हणजे जवळपास ही 5वी घटना पुरा वडोदा जिल्हा परिषद गटामध्ये महावितरणच्या तारांच्या किंवा डीपीच्या स्पार्किंगमधून शेतकऱ्यांचं हे प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि एक महत्त्वाचा आपल्याला सांगायचा मुद्दा असा की कोट्यावधी रुपयाचा खर्च महावितरण देखभाल दुरुस्तीवर करते, म्हणजे कुठे तार खाली असतील तार करणे, केबल करणे, डीपीचं जे काही असेल स्ट्रक्चर ते दुरुस्त करणे, कुठे पोल पडला असेल ते करणे, मग हा इतका कोट्यावधी रुपयाचा निधी जातो होते एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावरती 1 कोटी 50 लाख 60 लाख रुपयाचे बिलं मागच्या काळात निघालेले आहे। मग हा निधी जातो कुठे? DPTCच्या माध्यमातून आमदार साहेब असेल, सरकार असेल, DPTCच्या माध्यमातून ट्रान्सफर टाकणे, नवीन लाईन टाकणे, 11 kV टाकणे, हे सर्व कामं DPTCच्या माध्यमातून करून घेतल्या जातात। परंतु जे जुने कामं असतील ते देखभाल दुरुस्तीच्या माध्यमातून करायचे असतात, तर ही शेतकऱ्यांची शोकांतिका आहे। आणि आता पंचनामे केले, पंचनामे करून निधी किती मिळणार, पैसा किती मिळणार? 2.5 लाख रुपयाचं नुकसान झालं, आमचं पूर्ण वर्ष वाया गेलं। आम्ही पहिले कर्जबाजारी झालेले शेतकरी, इथे मजूर म्हटल्यानं मजूर मिळत नाही, आणि वरून निसर्गाचं 95% निसर्गाचं सावट आमच्या उरावरती, आणि त्यात जर महावितरणचा असा दुर्लक्ष आणि इतका गचाळ कारभार असेल तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे। आणि याचा 100% जे आहे ना, इथले जे काही अधिकारी असतील आणि कॉन्ट्रॅक्टर असतील यांच्या संगनमताने हा पैसा काढला जातो। प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्याचं काम होत नाही आणि शेतकऱ्याला खूप त्रास दिला जाते। काल अचानक 4 वाजता शॉर्ट सर्किटमुळे म्हणजे ताराला चिटकले, त्याच्यामुळे अचानक आग लागली आणि काही क्षणात 10 मिनिटातच जवळपास 5 एकर मका आणि 10 एकर मका पूर्ण जळून खाक झाला। त्यात ठिबक, पाईप वगैरे सर्व नुकसान झालं। जवळपास 200 क्विंटल होणारा मका आज रोजी 40 किलो पूर्ण खाक होऊन ठिबक वगैरे सर्व नष्ट होऊन गेलं पूर्ण। एका अपेक्षा आहे किंवा MSCB वाल्याने म्हणा की कोणी सरकारने थोडंसं यात म्हणजे जेवढी होईल शक्य तेवढी मदत करावी।